आता असे काढून घेते। तळणीचे मोदक किती सुंदर सुबक दिसत आहेत। असे हे मोदक रव्याच्या पारीपासून बनवलेले आहेत आणि हे अतिशय चविष्ट लागतात। असे हे मोदक कसे बनवायचे ते पाहण्यासाठी माझी रेसिपी पूर्ण बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत तळणीचे मोदक। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेतला, मीठ घेते थोडंसं आणि मिक्स करून घेते। 1.5 वाटी रवा आहे म्हणून 2 चमचे तुपाचं मोहन घालू। तूप कडकडीत गरम केलं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हाताला चटका लागते। अशा प्रकारे तुम्ही मैद्याचे कणकीचे आवरण केलं असेल मोदकासाठी, पण एक वेळ रव्याचं करून पहा, खूप छान लागतात आणि खुसखुशीत सुद्धा होतात। आता मी हाताने चोडून घेते। विशेष म्हणजे हे मोदक 15 दिवस सुद्धा टिकू शकतात, एवढे चांगले होतात। आता हे बघा, प्रत्येक रव्याच्या कणाला तुपाचं मोहन लावून घेतलं। आता या ठिकाणी मी नॉर्मल दूध घेतलं। दुधानं हा आपण गोळा भिजवून घेऊ। असं भिजवणं झालेला आहे रवा, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीनं पाहिजे, याच्यापेक्षा आपल्याला पातळही नाही, याच्यापेक्षा घट्टही नाही। हे एवढा रवा भिजवण्यासाठी मला अर्धा कप जास्त थोडंसं दूध लागलं, एवढं याच्यातलं उरलं। दुधात भिजून बघा, खरंच खूप छान टेस्ट येणार आहे मोदकाला। आणि आता हे रेस्टसाठी अर्धा तास ठेवून देते, कारण की रवा आहे, रवा मुरायला वेळ लागते। आता आपण सारण तयार करू मोदकासाठी। 2 चमचे तूप घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकते। खसखस हलकी भाजून घ्यायची, ती नाजूक असते, लवकर जळू शकते। आणि ही ड्रायफ्रूटचे काप घेतले मी, काजू बदाम पिस्ते आणि किसमिस। आता हे थोडेसे हलके होऊ द्यायचे, जास्त डार्क नाही होऊ द्यायचे। हा ओल्या खोबऱ्याचा चव घेतला, 1.5 वाटी आहे। हा हलका भाजून घ्यायचा, याच्यामधून मॉइश्चरायझर गेला पाहिजे, ओलेपणा गेला पाहिजे, कारण की हे मोदक आपल्याला जवळपास 15 दिवस टिकवायचे आहे, त्यामुळे खराब होणार नाही। ओल्या खोबऱ्याच्या चवीनं मोदकाला टेस्ट छान येते। आता या स्टेपला टाकू आपण गूळ। 1.5 वाटी खोबऱ्याचा चव होता, तर अर्धी वाटी गूळ टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा। गूळ विरघळलेला आहे, थोडंसं हे सारण घट्ट होऊ देऊ। आता हे सारण पूर्णपणे झालेलं आहे, जास्त घट्ट जर होऊ दिलं तर कडक होऊ शकते। आता याच्यामध्ये विलायची आणि जायफळ पूड टाकते आणि चिमूटभर मीठ टाकते। आता हे सारण हे असं झालेलं आहे। आता गॅस बंद करते आणि सारण थंड व्हायसाठी ठेवते। एका प्लेटीत काढून घेते। अर्धा तास झालेला आहे। आता हा असा चोडून घ्यायचा, परंतु जर तुमच्याजवळ वेळ कमी असा तर हे मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि याच्यात थोडे थोडे गोळे तयार करून असे तोडून टाकायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे। खूप छान मऊसूत टेक्स्चर तयार होते गोळ्याचं। मी मिक्सरला फिरून घेते। हे बघा, मी मिक्सरला फिरून घेतलं। असंही थोडंसं हलका पाण्याचा हात घेते आणि गोळ्या चुरून घेते चांगला। असं हे बघा,
गोळा किती मऊसूत झालेला आहे. मोदक करण्यासाठी हा तयार आहे. आता याचे लहान लहान म्हणजे ज्या आकारात आपल्याला मोदक करायचे त्या आकारात गोळे करून घ्यायचे. आता हा एक गोळा घेतला, आता लाटून घेते. हे बघा, हे पारी लाटून घेतली. ही नॉर्मल पोळीसारखी आहे, जास्त जाड नाही आणि जास्त एकदम पातळ पण नाही. सारण पण आपलं थंड झालेलं आहे, त्यासाठी सारण ठेवलं. हे जमन तेवढ्या जास्त चिन्या पाडायच्या. खूप सुंदर मोदक दिसतात, सुबक दिसतात. हे जर इथं जास्त गोळा झाला तर तो काढून टाकायचा, कारण की मग तळल्यानंतर ते पीठपीठच लागते. असा हा मोदक तयार आहे. असे हे मोदक तयार झालेले आहेत. आता तळून घेऊ. आता तेल गरम झालं की नाही, हे पाहू, एक गोळा घ्यायचा, असा टाकायचा. बुडबुडे होऊन वर आला की समजायचं तेल आपल्याला असंच गरम पाहिजे. आता मोदक टाकते तेलात. मोदक बुडतील एवढं तेल घ्यायचं आणि जेवढे बसतील तेवढे टाकायचे. हलके ना असं नुसतं हलवून घ्यायचं, एकदम खालीवर नाही करायचे आणि मंद आचेवर तळायचे. त्यामुळे हे 15 दिवस तरी कुरकुरीत राहते, नाहीतर मग नरम पडतील. असे हलके उलटून घ्यायचे. असेच मी गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी बेसन लाडू, रवा बेसन लाडू, तसेच उकडीचे मोदक टाकलेले आहे. तुम्ही पाहू शकता. माझे पदार्थ करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता असे काढून घेते.